आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे। नवीन समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आज म्हणजेच 18 जानेवारीला मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या संघाची घोषणा केली। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची कमांड रोहित शर्माच्याच हाती असणार आहे। यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेल अंतर्गत पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळला जाणार आहे। या स्पर्धेतील पहिला सामना हा 19 फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कराची येथे होणार आहे, तर भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे, तर मोहम्मद सिराजला संघामध्ये स्थान मिळू शकलेलं नाही। दुखापतग्रस्त बुमराहलाही संघामध्ये स्थान मिळालेलं नाहीये। यशस्वी जयस्वाल प्रथमच एकदिवसीय संघाचा भाग आहे। वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे 14 महिन्यानंतर वनडे संघामध्ये पुनरागमन झाले आहे, तर रोहित शर्मा हा कॅप्टन आहे, शुभमन गिल हा उपकॅप्टन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना संधी देण्यात आलेली आहे। आता या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया। टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंवर पुन्हा एकदा विश्वास टाकला गेलाय। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे। मोहम्मद सिराजला संघामध्ये संधी मिळालेली नाहीये। मोहम्मद शमी 14 महिन्यांनी संघामध्ये परतलाय। शमी, बुमराह आणि अर्शदीप असे 3 वेगवान गोलंदाज या संघाला लाभले आहेत। कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर फिरकी सांभाळणार आहेत। केएल राहुल बॅकअप विकेटकीपर, रिषभवर मानसिक दबाव यावेळीच असणार आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 8 संघांमध्ये एकूण 15 सामने होणार आहेत। संघांची 2 गटामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे। भारत आणि पाकिस्तान एकाच गट अ मध्ये आहेत। त्यांच्यासह उर्वरित 2 संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत, तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटामध्ये ठेवण्यात आले। सर्व 8 संघ आपापल्या गटामध्ये 3-3 सामने खेळतील। यानंतर प्रत्येक गटातील टॉप 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील। पहिला उपांत्य सामना हा दुबईमध्ये, तर दुसरा हा लाहोरमध्ये होणार आहे। यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल। अशा परिस्थितीमध्ये जर एखादा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला तर तो स्पर्धेमध्ये एकूण 5 सामने खेळेल।